नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठा विद्याप्रसारक समाजाचे के आर्ट्स, BH कॉमर्स, AM सायन्स अर्थात KTHM महाविद्यालय नाशिक विभाग वाणिज्य तृतीय वर्ष वाणिज्य. मी सहाय्यक प्राध्यापिका कांचन सुरेश शेटे तुम्हा सर्वांचे KTHM ई लर्निंग या पोर्टलवरील व्याख्यानमालेत स्वागत करते. मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण व्यवसाय प्रशासन 3 म्हणजेच वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्ये या विषयातील वित्तीय नियोजन या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात केली होती. यामध्ये आपण वित्तीय नियोजनाचा अर्थ, वित्तीय नियोजनाच्या व्याख्या, तसेच वित्तीय नियोजनाचे स्वरूप आणि व्याप्ती, त्याचबरोबर वित्तीय नियोजनाची वैशिष्ट्ये आणि महत्त्व या सर्व मुद्द्यांचा अभ्यास केला. आणि आज आपण या लेक्चरमध्ये वित्तीय नियोजनाचे फायदे आणि वित्तीय नियोजनाच्या मर्यादा यांचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर वित्तीय नियोजनातील पायऱ्या कोणत्या आहेत यांवरही आपण चर्चा करणार आहोत. आणि शेवटी वित्तीय गरजांच्या अंदाजनाच्या पद्धती या मुद्द्याचा आपण सविस्तर विचार करणार आहोत. चला तर मग वित्तीय नियोजनाचे फायदे कोणते त्याचा अभ्यास करूया. मित्रांनो, व्यवसाय संस्था आणि अर्थव्यवस्था या दोन्हींच्या दृष्टीने वित्तीय नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. कोणत्याही व्यवसायाचे यशापयश वित्तीय नियोजनावर अवलंबून असते. प्रभावी वित्तीय व्यवस्थापनासाठी योग्य वित्तीय योजना आखणे गरजेचे असते, कारण या योजना सर्व व्यवस्थापकीय कार्यांना मार्गदर्शन करत असतात. योजना तयार करण्यात अपयश सुद्धा असते. हे नियोजनाचे अपयश आपण म्हणू शकतो. या वित्तीय नियोजनाचे फायदे कोणते आहेत ते काही मुद्द्यांच्या आधारे आपण स्पष्ट करूया. पहिला फायदा आहे तो म्हणजे अनिश्चितता व जोखीम कमी करणे. विद्यार्थी मित्रांनो, वित्त पुरवठा ही प्रत्येक व्यवसायाची जीवनधारा असते किंवा ज्याला आपण लाईफ ब्लड असे म्हणू शकतो. पुरेशा वित्त पुरवठ्याशिवाय व्यवसाय सुरू करणे हे अशक्य असते. बदल व अनिश्चितता या गोष्टी अपरिहार्य आहेत आणि नियोजनामुळे त्या पूर्णपणे टाळता येत नाहीत. परंतु वित्तीय नियोजनामुळे संस्था बदल व अनिश्चिततेस तोंड देऊ शकतात आणि वित्तीय नियोजन केल्यामुळे व्यवसाय संस्था भविष्यातील आर्थिक गरजांचा अंदाज घेऊन त्यासाठी तरतूद करू शकतात. दुसरा फायदा आहे तो म्हणजे कामकाजास दिशा दाखवणे. या वित्तीय नियोजनामुळे व्यवसायाला भरकटण्यापासून वाचवता येते व निरर्थक क्रियांपासून परावृत्त करता येते. उपलब्ध साधन संपत्तीचा जास्तीत जास्त विनियोग करण्यासाठी हे वित्तीय नियोजन मानवी प्रयत्नांना दिशा दाखवते. या नियोजनामुळेच संस्थेचे कामकाज व प्रक्रिया अर्थपूर्ण व पद्धतशीर होण्यास हातभार लागतो. पुढचा फायदा आहे जास्तीत जास्त नफा. मित्रांनो, वित्तीय नियोजनाचा मुख्य उद्देश म्हणजेच जास्तीत जास्त नफा प्राप्त करणे. संस्थेला जास्तीत जास्त फायदा मिळविण्यासाठी निधीचा वापर केला जातो. वित्तीय नियोजन हे मुख्यतः निधींचे संकलन आणि त्यांचा पुरेपूर उपयोग करून घेणे याच्याशी संबंधित असते. वित्तीय नियोजन केल्याने भांडवलाचा अंदाज घेता येतो, कमीत कमी खर्चात निधी जमा करता येतो व त्यांचा सर्वोत्तम वापर करता येतो. पुढचा फायदा आहे निधीचा सातत्यपूर्ण पुरवठा. या वित्तीय नियोजनामुळे निधीची सातत्यपूर्ण उपलब्धी शक्य होते व त्यामुळे संस्थेचे कामकाज निर्भेदपणे किंवा अखंडपणे चालू शकते. साधन संपत्तीचा पुरेपूर उपयोग करणे हे या वित्तीय नियोजनामुळेच शक्य होते. पुढचा फायदा आहे तो म्हणजे कमीत कमी जोखीम व खर्च. मित्रांनो, वित्तीय नियोजनामुळे जोखीम व खर्च किमान पातळीवर आणला जातो. निधी संकलन करताना वित्तीय नियोजक त्यासाठी लागणारा खर्च कमीत कमी होईल याची काळजी घेतो. केवळ खर्चच नव्हे तर जोखीमही कमी होईल याकडे लक्ष दिले जाते. पुढचा फायदा आहे तो म्हणजे कामकाजातील कार्यक्षमता. मित्रांनो, वित्तीय नियोजनामुळे उपलब्ध साधन संपत्तीचा जास्तीत जास्त वापर शक्य होतो. त्यामुळे खर्च कमी होऊन बचत होते व संस्थेची स्पर्धात्मक ताकद वाढते. उत्पादकता वाढीस लागते व कार्यपूर्तीचे समाधान लाभते. नियोजनपूर्वक प्रयत्न नियोजन शून्य कृतीपेक्षा नेहमीच
उपयुक्त ठरतात. अशा प्रकारे वित्तीय नियोजनामुळे संस्थेच्या परिणामकारकतेत सुधारणा घडवून आणता येते. त्यामुळे वेळ, पैसा व प्रयत्नांची बचत देखील होते. पुढचा फायदा आहे तो म्हणजे नियंत्रण. या वित्तीय नियोजनामुळे नियंत्रणासाठी निकष तयार होतात. उत्तम नियोजनामुळे संस्था जे काही घडणार त्यावर नियंत्रण ठेवू शकते. म्हणजेच नियंत्रण बाह्य घटकांकडून संस्थेचे नियंत्रण होत नाही, परंतु नियोजनाशिवाय नियंत्रण शक्य नसते. कारण सर्व प्रक्रिया योजनानुसार होण्याची खात्री कशी हेच नियंत्रणाचे मुख्य तत्व आहे. यानंतर आपण वित्तीय नियोजनाच्या मर्यादांचा अभ्यास करूया. यामध्ये वित्तीय नियोजनाची पहिली मर्यादा आहे ती म्हणजे काल्पनिक अंदाज. यामध्ये आर्थिक नियोजनात अनेक गोष्टी आधी ठरवणे हा मुख्य भाग असतो. आर्थिक नियोजन हे भविष्यातील अपेक्षांवर आधारित असल्याने मागील अनुभवावरून व काही गोष्टी गृहीत धरून केवळ कल्पनेनेच भविष्यातील अंदाज केलेले असतात. म्हणजेच नियोजनातील घटक बऱ्याचदा काल्पनिक असू शकतात. ही एक मर्यादा वित्तीय नियोजनाची आहे. त्यानंतर चुकांची शक्यता ही दुसरी मर्यादा आहे. यामध्ये नियोजनात अगदी पूर्णपणे चुका टाळण्याचा मार्ग सहसा नसतो, म्हणून आर्थिक योजनांचे पूर्णपणे विश्लेषण करणे आवश्यक असते. आर्थिक नियोजनात अनेक गोष्टी गृहीत धरणे हाच मुळात गंभीर दोष आहे. नियोजनाची विश्वसनीयता त्यामुळे मर्यादित असते, म्हणून दीर्घकालीन नियोजनापेक्षा अल्पकालीन नियोजन बऱ्याचदा विश्वासार्ह ठरते. पुढची मर्यादा आहे ती म्हणजे बदलते पर्यावरण. मित्रांनो, सहकारी आर्थिक व नियंत्रणात्मक धोरणे, व्यावसायिक परिस्थिती, राजकीय सत्तांतर, अर्थव्यवस्थेतील बदल अशा अनेक बाह्य कारणांमुळे आर्थिक धोरण निर्मिती बऱ्याचदा अवघड होते. दीर्घ मुदतीच्या काळासाठी केलेल्या अंदाजात चुकीचे घटक असू शकतात. म्हणूनच बऱ्याचदा असे म्हणतात की फार दूरचे नियोजन म्हणजे नियोजन नसतेच. पुढची मर्यादा आहे गृहीतांवर आधारित नियोजन. यामध्ये कोणत्याही व्यावसायिक परिस्थितीमध्ये अनेक गोष्टी गृहीत धरून काही ठराविक प्रमाणे निश्चित केलेली असतात. त्यांची प्रत्यक्ष कामगिरीशी वेळोवेळी तुलना केली जाते. अंदाजपत्रक हे लवचिक नियोजनाचेच एक उदाहरण आहे. पुढची मर्यादा आहे व्यवस्थापनातील अडचणी. मित्रांनो, बाह्य घटकांप्रमाणे संस्थेतील काही अंतर्गत घटकांमुळेही अर्थनियोजन बिघडू शकते. उदाहरणार्थ, योग्य निर्देशनाचा अभाव, समन्वय, संप्रेरण व गतिशील नेतृत्व नसणे, आक्रमक कामगार संघटना, अल्प उत्पादकता, अनुपस्थितीचे वाढते प्रमाण, निधी नियोजनात खर्च, नियंत्रण पद्धतींचा अभाव अशा अनेक अंतर्गत कारणांमुळे आर्थिक नियोजन हे केवळ अंदाजपंचेच ठरू शकते. आणि पुढची शेवटची मर्यादा आहे ते म्हणजे अंमलबजावणीला विरोध. मित्रांनो, ह्या सर्व वरील मर्यादांव्यतिरिक्त सुद्धा संस्थेतील अंतर्गत विरोधामुळे आर्थिक योजनांच्या अंमलबजावणीत अडचणी येऊ शकतात. इतरांनीही नाही तरी आर्थिक नियोजकांनी या मर्यादांचा विचार वित्तीय योजना ठरवताना निश्चित केला पाहिजे. आर्थिक नियोजन करणाऱ्या व्यक्ती केवळ या विषयातील तज्ज्ञ असून चालत नाही, तर त्या व्यक्ती व्यवसायातील अडचणी समजणाऱ्या, उद्भवणाऱ्या समस्यांना व्यवहार्य उत्तर शोधू शकणारा व्यवहार चतुर व्यवस्थापक असणे या नियोजनासाठी आवश्यक असते. यानंतर आपण वित्तीय नियोजनातील पायऱ्यांचा अभ्यास करूया. यामध्ये वित्तीय नियोजनाची पहिली पायरी आहे ती म्हणजे अंतिम उद्दिष्टांची निश्चिती. मित्रांनो, वित्तीय नियोजनातील अंतिम उद्दिष्टांची निश्चिती ही पहिली पायरी आहे. म्हणजेच दीर्घकालीन व अल्पकालीन वित्तीय उद्दिष्टे निश्चित करणे. कंपनीचे मूळ उद्दिष्ट साधण्यासाठी आर्थिक निकष निश्चित करणे आवश्यक ठरते. वित्तीय उद्दिष्टातून वित्त अधिकाऱ्यांना आपले कार्य उत्तम रीतीने करण्यासाठी मार्गदर्शन मिळते. वित्तीय उद्दिष्टे दीर्घकालीन किंवा अल्पकालीन असू शकतात. संस्थेची उत्पादक साधन संपत्ती प्रभावीपणे वापरून संस्थेच्या संपत्तीत भर घालणे हेच संस्थेचे दीर्घकालीन आर्थिक ध्येय असावे लागते.
कमीत कमी खर्चात नियमित वित्त पुरवठा असेल तरच इतर सर्व उत्पादक घटकांचा प्रभावी वापर शक्य होतो. दीर्घकालीन उद्दिष्टात काही गोष्टींचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये सुयोग्य भांडवलीकरण, यामध्ये एकूण किती भांडवल उभारावे याचा अंदाज केला जातो. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे भांडवलाची रचना निश्चित करणे. यामध्ये वितरित करण्यात येणाऱ्या भांडवल प्रतिभूतींचे स्वरूप, प्रमाण व संख्या निश्चित केल्या जातात. मित्रांनो, संस्थेच्या आर्थिक नियोजनाचे अल्पकालीन उद्दिष्ट म्हणजे संस्था चांगली चालत राहावी किंवा दीर्घकाळी टिकून राहावी या दृष्टीने गरज असेल तेव्हा आवश्यक त्या निधीची व्यवस्था करणे म्हणजे वित्तीय नियोजन होय. संस्थेच्या निधीचा प्रवाह सतत तरलता असणे आवश्यक असते. त्यानंतर दुसरी पायरी आहे ती म्हणजे आर्थिक धोरणांची निश्चिती. मित्रांनो, वित्तीय नियोजनातील ही दुसरी पायरी आहे ज्यामध्ये संस्थेची दीर्घकालीन व अल्पकालीन वित्तीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भांडवलाचे व्यवस्थापन करण्याकरता योग्य ती धोरणे निश्चित करणे गरजेचे असते. या संदर्भात काही प्रकारची धोरणे महत्त्वाची ठरतात. त्यामध्ये भांडवलाच्या गरजा ठरवण्याबाबत धोरण असेल, तसेच कंपनी व देणेकरी यातील अटींसंबंधीचे धोरण असेल, त्यानंतर वितरित करण्यात येणाऱ्या प्रतिभूतींचे स्वरूप व प्रमाण ठरवण्याचे धोरण असेल, त्याचबरोबर भांडवल उभारणीच्या स्रोतांबाबतचे धोरण असेल, त्यानंतर लाभांश वितरणाबाबतचे धोरण असेल आणि स्थिर व चालू भांडवलाच्या प्रशासनाबाबत धोरण असेल. या संस्थेच्या साधन संपत्तीचे वाटप व नियंत्रणाशी संबंधित असलेल्या या सर्वांसाठी ही वित्तीय धोरणे मार्गदर्शक आधार ठरतात. ही धोरणे ठरवताना धोरणांवर परिणाम करू शकतील अशा घटनांची शक्यता आहे हे पाहण्याची वित्तीय व्यवस्थापकाला भविष्याचा अंदाज घ्यावा लागतो. म्हणून अंदाज क्षमता हा वित्तीय नियोजनाचा अविभाज्य भाग ठरतो. त्यानंतर पुढची पायरी आहे वित्तीय कार्यपद्धतींचा विकास. यामध्ये वित्तीय नियोजनातील विविध प्रक्रियांचे लहान लहान क्रियांमध्ये व अधिकारात विभाजन करणे, कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे काही कार्य व जबाबदाऱ्या सोपविणे आवश्यक असते. वित्तीय कामगिरीवर योग्य नियंत्रणही ठेवायला हवे. कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी निकष ठरवून व प्रत्यक्ष कामगिरीची त्यांच्याशी तुलना करून वित्तीय कामगिरीवर योग्य नियंत्रण ठेवणे शक्य असते. पूर्वनिश्चित धोरणे, उद्दिष्टे व कार्यक्रमांशी विसंगती किंवा तफावत आढळल्यास योग्य ती कठोर कारवाई करणे आवश्यक ठरते. त्यासाठी अंदाजपत्रकीय नियंत्रण, खर्चावर वचक, विश्लेषण व लेखांकनाचा अन्वयार्थ लावणे अशा अनेक पद्धतींचा वापर या पायरीमध्ये केला जातो. त्यानंतर शेवटची पायरी आहे ती म्हणजे वित्तीय धोरणांचा आढावा घेणे. मित्रांनो, कंपनीने संस्थेची अल्पकालीन उद्दिष्टे, धोरणे व कार्यपद्धतींचा बदलत्या आर्थिक, सामाजिक व व्यावसायिक परिस्थितीनुसार वेळोवेळी आढावा घ्यायला हवा. त्यासाठी वित्तीय नियोजनात लवचिकता हवी, अन्यथा नियोजन संस्थेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार नाही. यानंतर आपण वित्तीय गरजांच्या अंदाजनांच्या पद्धती यांचा अभ्यास करणार आहोत. या आर्थिक नियोजनामध्ये काही गोष्टींचा समावेश होतो. त्यामध्ये संस्थेची उद्दिष्टे निश्चित करणे, विविध आर्थिक धोरणे ठरविणे, उभारलेल्या भांडवलाचा जास्तीत जास्त व योग्य वापर करण्यासाठी वित्तीय धोरणे विकसित करणे, आर्थिक नियोजन करताना संस्थेची अंतिम उद्दिष्टे साध्य करण्याकरता सर्व आर्थिक हालचालींची दिशा प्रत्येक संस्थेला आधीच ठरवावी लागते. म्हणून आर्थिक निर्णयांसाठी आर्थिक नियोजनाच्या गरजा ठरविणे ही मूलभूत प्रक्रिया आहे. मूलतः स्थिर व खेळत्या भांडवलासाठी पैशाची गरज असते. या आर्थिक गरजा ठरविण्यासाठी मुख्यतः काही 3 पद्धती वापरल्या जातात. त्या पद्धतींचा आपण यामध्ये विचार करणार आहोत. त्यामध्ये पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे तांत्रिक विश्लेषण. मित्रांनो, संस्थेने वापरलेल्या तंत्रज्ञानावरून आर्थिक गरजांचे अंदाज घेतले जातात व त्यावर निर्णय ठरतात. संस्थेच्या तंत्रविषयक आवश्यकता व त्याबाबतचे धोरण यावर ही पद्धत अवलंबून असते. त्यानंतर दुसरी पद्धत आहे ती म्हणजे साधी पारंपरिक पद्धत.
या पद्धतीत संस्थेच्या ताळेबंदामध्ये उत्पादनांच्या विक्रीसाठी संस्था वर्षातून किती दिवस कार्यरत आहे यावरून संस्थेच्या गरजा ठरविल्या जातात. म्हणजे पारंपरिक पद्धतीत संस्थेच्या अपेक्षित विक्रीचा व वित्तीय गरजांचा अंदाज हा बरोबरच घेतला जातो. यामध्ये पुढची पद्धत आहे कार्यविश्लेषणावर आधारित. मित्रांनो, संस्थेत चालणाऱ्या विविध कार्यांचे स्वरूप व रचना यावर ही पद्धत अवलंबून असते. स्थिर व खेळत्या भांडवलाच्या गरजा लक्षात घेऊन आर्थिक अंदाज घेतला जातो. अर्थात या शीर्षकावरून किंवा या मुद्द्यावरून असे लक्षात येते की ही पद्धत पूर्णपणे तंत्राधिष्ठित नाही. यानंतर आपण वित्तीय संस्थांच्या वित्तीय गरजा निश्चित करताना विचारात घेतले जाणारे घटक यांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये काही मुद्दे आपण विचारात घेणार आहे. त्यातला पहिला मुद्दा आहे प्रकल्पातील जोखीम. मित्रांनो, जेव्हा कर्ज घेऊन भांडवल उभारले जाते तेव्हा अधिक जोखमीचे प्रकल्प हातात घेऊ नये. परंतु जर भाग भांडवल पुरेशा प्रमाणात असेल तर जोखीम असलेले प्रकल्प हातात घ्यायला अडचण नसते. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे आवश्यक मालमत्ता. संस्थेचे दैनंदिन कामकाज चालविण्यासाठी यंत्रसामग्री, साहित्य, इमारती यांसारखी स्थिर मालमत्ता व खेळते भांडवल हे लागते. या मालमत्तेचा यामध्ये विचार केला जातो. त्यानंतर पुढचा विचारात घेतला जाणारा घटक आहे कमीत कमी खर्च. यामध्ये वित्त पुरवठ्याचा खर्च हा कमीत कमी असावा. पुढचा घटक आहे परतफेडीचे वेळापत्रक. कर्ज परत करण्यासाठी एक वेळापत्रक तयार केले जाते, म्हणजे कर्ज परतफेडीच्या तारखा निश्चित केल्या जातात. त्यानंतर वित्तीय गरजा निश्चित करताना विचारात घेतला जाणारा पुढचा घटक तो म्हणजे आवश्यक ती तरलता. यामध्ये कर्ज बाजारीपणा टाळण्यासाठी पुरेशी तरलता राखणे आवश्यक असते. संस्थेच्या आर्थिक गरजा ठरविताना तरलता हा महत्त्वाचा घटक लक्षात घ्यावा लागतो. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे वित्त उपलब्धता. मित्रांनो, अपेक्षित वित्त पुरवठा उपलब्ध असेल तर आर्थिक नियोजन यशस्वी ठरू शकते. त्यामुळे आर्थिक उपलब्धता निश्चित विचारात घ्यावी लागते. पुढचा घटक आहे विक्रीबाबतचा अंदाज. यामध्ये आर्थिक नियोजन करताना जमा खर्चाच्या संदर्भात संस्थेच्या विक्रीचा अंदाज लक्षात घ्यावा लागतो. अपेक्षित उत्पन्नाचे तक्ते, ताळेबंद, रोखीचे अंदाजपत्रक या संदर्भात आवश्यक त्या अतिरिक्त निधीचा अंदाज घेणे आवश्यक असते. त्यानंतर तातडीचे आणि आणीबाणीचे प्रसंग. मित्रांनो, कच्च्या मालाचा तुटवडा, पुरवठादारांच्या दरातील बदल, कामगारांचा संप, ग्राहकांच्या आवडीनिवडीतील बदल इत्यादींमुळे आर्थिक गरजांवर निश्चित परिणाम होतो. त्यामुळे तातडीच्या व आणीबाणीच्या प्रसंगांसाठी आगाऊ किंवा आधीच तरतूद करणे आवश्यक असते. त्यानंतर अंतर्गत खर्च हा एक विचारात घेतला जाणारा मुद्दा आहे. यामध्ये व्याज देणे हा खर्चाचा महत्त्वाचा भाग असतो व त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. व्याजाचा अवाजवी खर्च परवडण्यासारखा नसल्याने व्याज नेहमी मर्यादेतच ठेवायला हवे. हा एक अंतर्गत खर्च मुद्दा विचारात घेतला जाऊ शकतो. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे विकसनाचा खर्च. यामध्ये विकसनाचा खर्च, कायदेविषयक खर्च, बाजारपेठ सर्वेक्षणाचा खर्च हा बराच मोठा असू शकतो. त्यामुळे आर्थिक गरजा निश्चित करताना त्यांचा विचार करावा लागतो. सुरुवातीच्या प्रवर्तन कार्यासाठीही निधी आवश्यक असतो आणि विकसनाच्या खर्चाचाही महत्त्वाने विचार करायला लागतो. अशा पद्धतीने आज आपण वित्तीय संस्थांच्या वित्तीय गरजा निश्चित करताना घेतले जाणारे घटक, त्याचबरोबर वित्तीय नियोजनाच्या पायऱ्या आणि वित्तीय नियोजनाचे फायदे व मर्यादा या सर्व मुद्द्यांचा सविस्तर विचार केला. इथेच थांबूया. धन्यवाद.